तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण विषय पाहणार आहोत हरियाणाच्या सरकारमध्ये, म्हणजे तसं पाहिलं तर भारतीय जनता पक्षाचं स्वतःच्या पक्षाचं अस्तित्व असलेलं हे सरकार आणि नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या सूचनेनुसार ज्या सरकारने काम केलं, शेतकरी आंदोलनाला दिल्लीपासून रोखण्यामध्ये ज्या सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात जाऊन काम केलं आणि नरेंद्र मोदी यांच्या मनात एक प्रकारची प्रियताही मिळवली, अशा सरकारमधील मंत्री मनोहरलाल खट्टर यांना राजीनामा द्यावा लागला। हरियाणामध्ये सरकारचा राजीनामा, मुख्यमंत्र्याचा आणि मंत्रिमंडळाचा राजीनामा घेऊन नवे मुख्यमंत्री त्या ठिकाणी बसवण्यात आले, त्यांची नियुक्ती झाली, शपथविधी झाला। परंतु आपल्याला केवळ हरियाणाच्या संदर्भात हा विषय बोलायचा नाही, या एकंदरीत हरियाणाच्या सत्ता बदलाचा नेमका काय अर्थ आहे हे आपल्याला यातून आज बघायचं आहे। परंतु या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आणि हा विषय तुमच्यापर्यंत पोहोचवण्यापूर्वी मी तुम्हाला काही चित्र दाखवतो, काही प्रतिमा या ठिकाणी दाखवतो, त्या तुम्ही पहा आणि मग या विषयाला आपण सुरुवात करूया। या ठिकाणी ही प्रतिमा आहे, ही उत्तर भारतातल्या जाट समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भातलं आंदोलन। ही जी दुसरी प्रतिमा आहे, ही प्रतिमा राजस्थानच्या गुर्जर समाजाचं आरक्षणाचं आंदोलन। ही जी प्रतिमा आहे, आपण जाणतातच महाराष्ट्रात असल्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाचं हे आंदोलन, आणि त्याचबरोबर ज्या गुजरातमध्ये हार्दिक पटेल यांच्या माध्यमातून आरक्षणाचं आंदोलन उभं राहिलं होतं ते आपण पाहिलं। आणि या आंदोलनाच्या अनुषंगानं आपण काही भूमिका पाहणार आहोत। तत्पूर्वी हरियाणाचा मुख्यमंत्री पदाचा हा शपथविधी आपण पाहिला। या सगळ्या प्रतिमा ज्या आपण पाहिल्या, या प्रतिमांचं एक महत्वाचं कारण असं आहे की देशभरातल्या ज्या शेतकरी जाती आहेत, त्या देशभरातल्या शेतकरी जाती ज्या मोठ्या जाती आहेत, त्यामध्ये उत्तर भारतात हरियाणा, पंजाब या भागामध्ये जाट बहुलता आहे। जाट हे शेतकरी, ही शेतकरी जात आहे। त्याचप्रमाणे राजस्थानमध्ये आणि काही भागामध्ये गुर्जर ही देखील एक शेतकरी जात आहे। गुजरातमध्ये पटेल ही देखील एक शेतकरी जात आहे आणि महाराष्ट्रात मराठा ही देखील एक शेतकरी जात आहे। परंतु गेल्या 10 वर्षाच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर या शेतकरी जातींचं आरक्षणाच्या संदर्भातलं आंदोलन फार मोठ्या प्रमाणात उभं राहील। अर्थात या शेतकरी ज्या जाती आहेत, या शेतकरी जाती या त्या राज्यातल्या रुलिंग कास्ट राहिलेल्या आहेत। एकेकाळी सर्व राजकीय सत्ता या शेतकरी जातींच्या हाती एकवटलेली होती आणि या गेल्या 10 वर्षामध्ये या शेतकरी जातींचा उपयोग जरी राजकारणामध्ये करण्यात आला तरी ते सत्तेच्या बाहेर कसे राहतील हा प्रयत्न मोठ्या प्रमाणात झाला आहे। शेतकरी जातींचं वैशिष्ट्य असं की या त्या राज्यामधल्या संख्या बहुलतेने आहे, म्हणजे कुठल्याही एका जातीपेक्षा या शेतकरी जातींची त्या राज्यातली संख्या निश्चितपणे मोठी आहे। आणि म्हणून राजकीय जी जागृती आहे या शेतकरी जातींमध्ये संख्याबळाने तर आलीच, परंतु काँग्रेसने देखील या जाती समूहांना त्या राज्यांच्या रुलिंग कास्ट बनवल्या आणि या शेतकरी जाती रुलिंग कास्ट बनल्यानंतर प्रत्येक राज्यामध्ये, त्या उत्तर भारतातली राज्य असतील, मध्य भारतातली असतील
किंवा दक्षिण भारतातली असतील, या प्रत्येक राज्यामध्ये त्या त्या राज्यातील शेतकरी जातीनंतरचा जो वर्ग आहे, मग तो ओबीसी असेल, तो एससी असेल, तो एसटी असेल, हा वर्ग प्रामुख्यानं सत्तेवर येण्यासाठी त्या राज्यांमध्ये सक्रिय झाला. मग उत्तर प्रदेश, बिहारमध्ये आपण पाहतो की ओबीसी जाती, खास करून यादव, हे सत्तेवर आले. उत्तर प्रदेशामध्ये आंबेडकरी समूह म्हटला जाणारा अनुसूचित जाती या समाजाचीही सत्ता आली बहुजन समाज पक्षाच्या माध्यमातून. आणि मग हे उत्तर भारताचं राजकारण जसं बदलत गेलं तसं महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज समूह हा शिवसेनेच्या नेतृत्वाखाली एकीकडे एकवटला होता. शेतकरी जातींच्या नंतरच्या ज्या जाती आहेत, खास करून ओबीसी मधल्या, त्या जातींचं राजकारण रुलिंग कास्टच्याकडे सर्व राज्यांमध्ये जसं जसं गेलं, त्यानंतर गेल्या 10 वर्षात भारतामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या राजकारणाचा नवा प्रयोग देशभरात सुरू झाला. आता या काळामध्ये आपण पाहिलं की शेतकऱ्यांची आंदोलनं झाली, शेतकऱ्यांच्या संदर्भातली 3 कायदे आले, त्या कायद्यांना शेतकऱ्यांनी काळा कायदा म्हटलं. आणि तो कायदा मागे घेण्यासाठी शेतकऱ्यांनी यापूर्वी 9 महिने आंदोलन केलं. 700 शेतकरी शहीद झाले आणि अखेर सरकारने ते कायदे मागे घेण्याची घोषणा केली. परंतु पंतप्रधानांनी ही घोषणा एका सभा मंचावर केल्यानंतर त्याची अधिकृत घोषणा ही लोकसभेत व्हावी, त्यानंतरच आंदोलन स्थगित केलं जाईल अशी त्यावेळी शेतकरी संघटनेने आणि शेतकरी समूहाने भूमिका घेतली होती. आज देशामध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन उभं राहिलेलं आहे आणि या शेतकरी आंदोलनामध्ये प्रामुख्यानं पंजाब येथील शेतकरी, जे प्रामुख्यानं जाट समुदायातून आहेत, आणि त्यांना दिल्लीतला प्रवेश रोखण्यात आला आणि त्यामध्ये हरियाणा सरकारने भूमिका निभावली. आता ही भूमिका जरी निभावली आहे तरी एक गोष्ट मात्र नक्की आहे की प्रत्येक राज्यामध्ये तिथल्या शेतकरी जाती आणि ओबीसी जाती यांच्यामध्ये जाणीवपूर्वक एक राजकीय दरी निर्माण झाली आहे, ती करण्यात आली आहे, किंबहुना ती करण्यात आली आहे. आणि आज आपण असं चित्र पाहतो आहे की 2014 मध्ये ओबीसीचा जो प्रयोग भारतीय जनता पक्षाच्या सत्ता आणण्यामध्ये झाला, तो स्थिर स्थावर कसा करता येईल, तो कायम कसा करता येईल, यानंतर तिथून तो प्रयोग सातत्यानं सुरू राहिला. महाराष्ट्रामध्ये देखील मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या अनुषंगानं मराठा आणि ओबीसी या समुदायांमधील राजकीय अंतर निश्चितपणे वाढलं आणि हे अंतर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला कसं एनकॅश करता येईल या अनुषंगानं नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी आपल्या प्रयोगाला शेवटच्या टप्प्यामध्ये आता सुरुवात केली आहे. आता या सगळ्या प्रयोगांमध्ये जर आपण पाहिलं तर इंडिया आघाडी जी उभी राहिली होती विरोधामध्ये, तिचं विघटन झालं की विसर्जन झालं अद्यापही कळायला मार्ग नाही. ममता बॅनर्जी यांनी 42 जागांची घोषणा पश्चिम बंगालमध्ये केली आणि उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांची आघाडी झाली असली तरी तिथे अतिशय महत्त्वपूर्ण असणारा बहुजन समाज पक्ष, हा खास करून आंबेडकरी विचारांचा पक्ष, याचा समावेश या आघाडीत होईल का या संदर्भात प्रयत्न केले जात आहेत. आता हे प्रयत्न जे आहेत, या प्रयत्नांमध्ये काही जागांवर समझोता झाला असला तरी मुस्लिम मतदार असलेल्या जागाही आपल्याला सोडण्यात याव्या, हा जो एक आग्रह मायावतीजींचा सांगितला जातो, त्या आग्रहामुळे अजून त्यांचा आघाडीचा प्रयोग स्थगित आहे किंवा तो
पुढे ढकलला जातो आहे आणि तो इथपर्यंत आलाय की यापुढे ते होतं की नाही. तसं पाहिलं तर मायावती यांनी 4 मतदारसंघांमध्ये मुस्लिम उमेदवारांची घोषणाही केली आहे. मग त्यामध्ये अखिलेश सिंग यादव यांचा मतदारसंघ कन्नौज हा देखील येतो आणि अखिल अहमद यांची त्यांनी त्या ठिकाणी घोषणा केली. 4 उमेदवारांची घोषणा केल्यामुळे त्यांनी एक इशारा दिला आहे आघाडीला की या आघाडीमध्ये सामील होताना आमच्या काही भूमिका आहे. हा विषय मी शेतकरी जातींचा आणि ओबीसी जातींचा हा विषय सुरू असताना मायावतींचा हा विषय मध्येच का आला असा प्रश्न निश्चितपणे आपल्याला पडला असेल. मोदींच्या एकूणच राजकीय खेळीमध्ये अजूनही त्यांना 400 पार आणि 370 असं जरी म्हटलं जात असेल तरी कोणत्याही प्रकारचा विश्वास त्यांना अजून आलेला नाही. त्यामुळे आघाडीचं राजकारण तोडफोड करत असताना आपल्याच पक्षांच्या मध्ये आपल्याच मित्र पक्षांचं समीकरण देखील तोडफोड करायचं आणि त्या राज्यातील राजकीय जागृती असणाऱ्या जात समूहांची मतं जी इंडिया आघाडी सारख्या आघाडीला जातील ती कशी रोखता येतील यासाठी हरियाणाचा आजचा हा पॅटर्न आपल्या समोर उभा राहतो. हरियाणामधील जाट शेतकरी हे निश्चितपणे सत्तेच्या विरोधात गेलेले आहेत आणि या पंजाब, हरियाणा आणि तिकडे उत्तर प्रदेशमध्ये RLD राष्ट्रीय लोकदल या पक्षाला जरी त्यांनी सामील करून घेतलेलं असेल तरी सत्यपाल मलिक यांचा उत्तर प्रदेशातील जाट समूहामधला प्रभाव पाहता तो समुदाय देखील आपल्यापासून अंतरावर जातो आहे असं जेव्हा त्यांना दिसतंय तेव्हा ती मतं काँग्रेस प्रणित आघाडीला जाऊ नयेत आणि ती जर रोखायची असतील तर आपल्याशी आघाडी करणाऱ्या केलेल्या पक्षांना स्वतंत्र लढण्यासाठी बाध्य करणं आणि ती मतं त्या दिशेने खेचणं हा प्रयोग या माध्यमातून दिसतोय. दुसऱ्या बाजूला देशभरातील जी आंबेडकराईट वोट बँक आहे या आंबेडकराईट वोट बँकेच्या अनुषंगानं म्हणजे आपण प्रत्येक राज्यामध्ये आंबेडकराईट राजकारणाचे पक्ष आहेत. त्यातला सर्वात मोठा पक्ष निश्चितपणे बहुजन समाज पक्ष आहे. महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी आहे. काही प्रमाणात BRSP देखील आहे. बिहारमध्ये रामविलास पासवान यांच्या मुलाच्या नेतृत्वातील चिराग पासवान यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय जनशक्ती पक्ष अशा अनेक पक्षांचं आंबेडकराईट जे राजकारण आहे हे देखील इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी यांच्या सोबत येऊ नये असेही काही प्रयोग सुरू आहेत का? कारण 2024च्या लोकसभा निवडणुका या लोकशाही आणि संविधानाच्या संरक्षणासाठी अतिशय महत्त्वाच्या मानल्या जातात असं सर्वच राजकीय नेते, देशातील राजकीय नेते आणि आंबेडकराईट राजकीय पक्षांचे नेते देखील म्हणत आहेत. आणि मग जर असं असेल तर देशातील शेतकरी जाती, अनुसूचित जाती आणि आदिवासी समूह त्याबरोबर अल्पसंख्याक समुदाय यांची एक गठ्ठा मते जी भारतीय जनता पक्ष विरोधात जाण्याची प्रक्रिया इंडिया आघाडी करू पाहते आहे ती लोकसभेच्या निवडणुका घोषित होण्याच्या क्षणापर्यंत अद्यापही साकारताना दिसत नाही. आणि काल कर्नाटकमध्ये अनंत हेगडे हे भारतीय जनता पक्षाचे कर्नाटकमधील खासदार आहेत. त्यांनी संविधान बदलासाठी आम्हाला मत द्या असं थेट जाहीर आव्हान केलं आहे. त्या संदर्भात काँग्रेसचे
राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्रकार परिषदही घेतली. अनेक नेत्यांनी त्यावर आपली मतंही मांडली. आणि अनंत हेगडे यांनी यापूर्वी देखील 3 वर्षापूर्वी अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं. अशा प्रकारची वक्तव्य करण्यातून ते टॅली करत असतात की समाजात त्यांच्या काय प्रतिक्रिया उमटू शकतात, ही संघ आणि भारतीय जनता पक्षाची एक रणनीती आहे. बऱ्याचदा किंवा नेहमीच ते असं म्हणतात की आम्ही त्या मताशी सहमत नाहीत किंवा ते त्यांचं व्यक्तिगत टिपका टिप्पणी असेल असं काही म्हणून ते मोकळे होऊ शकतात. दुसऱ्या बाजूला देशाच्या राजकारणामध्ये जर आपण पाहिलं तर सामाजिक बदल नेमका काय दिसतो आहे? सामाजिक बदल म्हणण्यापेक्षा धर्माच्या अनुषंगाने जी वर्णव्यवस्था भारतीय समाजामध्ये आहे, ती खास करून हिंदू धर्म समाज व्यवस्थेचा जो भाग आहे, त्या वर्णव्यवस्थेमध्ये आजपर्यंत आपण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा क्रमाने पाहतो. परंतु गेल्या 10 वर्षाच्या राजकीय सत्तेमध्ये या देशाची सर्वाधिक मालमत्ता, या देशातील सार्वजनिक संस्थांचा सर्वाधिक मालकी जर कुठल्या जात समूहाकडे गेली असेल तर ती या देशातल्या बनिया जात समूहाकडे, आणि त्यातीलही 2 अडाणी आणि अंबानी या 2 व्यापारी उद्योजकांकडे गेली आहे. आणि हे जर आपण चित्र पाहिलं तर या क्रमामध्ये अर्थसत्ता आणि राजकीय सत्ता नियंत्रण करणारी शक्ती म्हणून आज देशातील भांडवलदारी शक्ती जी आहे ती खास करून बनिया शक्ती आहे, ती आपण पाहतो आहोत. आणि म्हणून समाज रचनेच्या, चातुर्वर्ण व्यवस्थेच्या रचनेत देखील एक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष क्रम बदलताना आपल्याला दिसतो आहे. शेतकरी जातींचं महत्व राजकीय दृष्ट्या विभाजित करण्याचा प्रयत्न होतो आहे. आणि देशभरातील आंबेडकरी राजकारण हे कुठेही आघाडी करून एकत्र येऊ नये यासाठीही प्रयत्न होत आहेत का? त्याचबरोबर सातत्यानं जो आदिवासी समुदाय हे म्हणत असतो की 5वी आणि 6वी अनुसूची लागू करा, तो समुदाय त्यांचाही प्रत्येक राज्यात एक राजकीय पक्ष आहे आणि त्यांचीही कुठेतरी आघाडी ही अशा प्रकारच्या काँग्रेस किंवा काँग्रेस प्रणित आघाडी करणाऱ्या पक्षांसोबत होत नाही. याला अपवाद फक्त हेमंत सोरेन यांचा झारखंड मुक्ती मोर्चा आहे. आणि हेमंत सोरेन यांनी देशामध्ये असा दुसरा नेता होण्याचा मान मिळवला आहे की ज्या लालू प्रसाद यादव यांनी आपल्यावर कुठलाही आरोप असला तरी तुरुंगवास भोगणं हे पसंत केलं, परंतु कुठे शरणागती पत्करली नाही. तीच भूमिका हेमंत सोरेन यांनी केलेली आहे, घेतलेली आहे. मुख्यमंत्री असतानाच्याच काळामध्ये या दोघांवर कारवाई झालेली आहे आणि तुरुंगवासही त्यांना भोगावा लागलेला आहे. एकेकाळी बिहारचीच भूमी असलेल्या आणि नंतर झारखंड म्हणून वेगळं राज्य झालेल्या या भूमीतून हे 2 मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री जे आपल्याला या देशाच्या राजकारणामध्ये ताटमानेने उभं राहताना दिसतात. असा हा कणा घेऊन भारतीय राजकारण लोकशाहीच्या रक्षणार्थ या देशामध्ये मजबूत होण्याचा क्षण या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्यापर्यंत निर्माण झालेला दिसेल का? हा खरा आज आपल्या समोर उभा राहिलेला प्रश्न आहे. आणि या प्रश्नावर तुम्हाला काय वाटतं निश्चित आम्हाला कळवा. हा व्हिडिओ ऐकला, पसंत आला तर त्याला जरूर शेअर करा आणि आमचं चॅनल देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद.